खाली काय शंकराची पिंडी आहे. अच्छा, आता मला जाता जाता याने मला आठवण करून दिली. तर हे भाटकरांचं देवीचं मंदिर आहे आणि खाली शंकराची पिंडी पण आहे. आपण इथपर्यंत आता आलो आहे तर म्हटलं कमीत कमी बाहेरून तरी पाया पडून जाऊया, कारण का आपण हे जे शूज घालतो हे शूज काढायला मला 15-20 मिनटं लागतात. हे मंदिर आहे हेदवीमध्ये आहे. हे मंदिर जस्ट बीचला लागूनच आहे, या साईडला हेदवी बीचला लागूनच. देवाला पाया पडतो. तर आता मल्हार पण निघतो आमच्याबरोबर. आमचं पण तयारी पूर्ण झाली, शूज वगैरे जॅकेट वगैरे पण काढून सगळं ठेवलं, बॅग पण लोडिंग वगैरे केले. जसं निघतो हेदवीवरनं. परत येऊ कोकणात लवकरच. तर आपल्या परतीचा प्रवास आता चालू होतोय. चल, आर यू रेडी? हा बरोबर आहे. तर ऑल सेट टू लीव. सगळं आपली पॅकिंग वगैरे झाली आहे, सगळं सामान वगैरे लोड करून झालं आहे ऑलरेडी. आपण आता निघूया. तर फायनल बाय आपण या बोलूया घराला. आपण लवकरच येऊया इकडे. मजा आली. 2 दिवस आम्ही राहिलो इकडे. ॲक्च्युली आपला टोटल 4 दिवसाची ही ट्रिप झाली आहे. तर आता सगळ्यात कोल्ड स्टार्टर आपली झालेली आहे गाडी. तर चला तर निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, साईनाथ महाराज की जय. तर सगळ्यात आधी आपण जातो आहे हेदवीच्या गणपतीच्या मंदिरामध्ये. हे तुम्हाला मी दाखवलं नसेल, कारण का आपला विचार असतो होता की जेव्हा आपण निघू तेव्हा गणपती मंदिर करून आपण पुढे कंटिन्यू करूया. हेदवीचं गणपती मंदिर आपल्याला आता पार्किंग शोधावी लागेल कुठे करायची ती. तर आता आपण आपली गाडी इकडेच पार्क करूया आणि सामान पण मला वाटतं ठेवूनच जाऊ इकडेच, कारण का सामानवरती कुठे नेणार आता एवढं सगळं. तर गणपती मंदिरची पार्किंग वरतीसुद्धा आहे, म्हणजे वरतीच आहे ॲक्च्युली. आम्हाला वाटलं खाली आहे तिकडे, कारण का जी कमान असते ती तिकडे होती. तर आपण हे वरपर्यंत जाऊ शकतो. अरे वा. ते गणपतीपुळ्याला जाताना त्याच्या आधी पण इकडे भरपूर सारे लोक थांबतात. जे कोस्टल रूट करणार आहेत ते मोस्टली थांबतात इकडे. तिकडेच लावूया आपली बाईक. मंदिरात जाऊन दर्शन करून येऊया फटाफट. आपलं हेदवीचं गणपती मंदिर, हे मंदिर पण खूपच फेमस आहे. तर आपण आता आत जातो आहोत आणि हा असा परिसर आहे इकडचा मंदिराच्या कडचा. आणि मंदिर खूप नीट आणि खूप स्वच्छ ठेवलं आहे. चप्पल आपल्याला इकडून काढून आत जायचं. आतमध्ये तर जास्त शूट नाही करता येणार, पण जेवढं करता येईल तेवढं करू. दशभुज लक्ष्मी गणेश. चला आता आपण निघूया मुंबईच्या दिशेने. फक्त मध्ये एक देवीचं मंदिर आहे ते करून जायचं आहे. चला, गणपती बाप्पा मोरया, रक्षा करा आमची. नावालाही देवी मंदिर. तर हे देवीचं मंदिर आहे. इकडे पण आपण बाहेरूनच पाया पडूया. नवलाई काय आहे? नवलाई ना, बरोबर तर बोललो मी. किती वेळ वाचत होतो नवलाई. नवलाई देवी मंदिर. हे गावदेवी मंदिर ॲक्च्युली. हेदवीचंच गावदेवी तसं ना. हे मंदिर मस्त आहे रे, एकदम विंटेज टाईप आहे. मंदिर आहे एकदम जुनं वाटतं रे. ते मनालीचं हिडिंबा टेम्पल आहे ना, तसंच वाटतंय. 12 वाजले काय बोलतो? 10ला निघायचं होतं. 10ला निघायचं नव्हतं आपण. 10ला फक्त टायमिंग ठेवलेलं. ॲक्च्युली 11लाच निघणार. टायमावरच आहे आपण. 12ला पण ठीक आहे, 8पर्यंतच पोहोचू. तर आपण आता हेदवीवरनं निघतोय. आपल्याला 7.5 तास दाखवत आहेत.
तर आपल्याला टोटल 7.5 तास दाखवत आहेत. तर आपण जो रूट सिलेक्ट करणार आहे जातानाचा, आपण येताना जसं की ओल्ड मुंबई गोवा हायवेने आलो होतो, तर यावेळेस पण ओल्ड मुंबई गोवा हायवेज आहे, पण त्याच्यामध्ये आपण थोडेफार चेंजेस करणार की आपण मानगाववरून जो राईट आहे तो राईट घेऊन आपण पुढे जाणार आहे. राईटवरनं निजामपूर, पाली, त्याच्यानंतर आपण खालापूर, खालापूरच्या इकडनं निघून आपण मग पनवेलला कनेक्ट करणार. तर हा जो आतला रूट आहे तो सिलेक्ट करणार आहे, कारण का रिटर्न जाताना ना थोडेसे रस्ते खराब आहेत आपल्या मुंबईला जातानाचे. तर जाताना मी हा रूट प्रिफर करीन. येताना तर आपला ओल्ड हायवे होता, त्याचा व्हिडिओ पण बनवायचा होता आपल्याला, तर तो रूट सिलेक्ट केला होता. एनिवेज तर आता आपण निघालो आहे. तर ढगं वगैरे तर आहेत, पण पावसाची शक्यता मला वाटत नाही, पण आला तरी पण मध्ये जोरात सर येते, मग त्याच्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. येताना पण असाच लेट झाला आहे. चला आता तिकडनं फटाफट निघूया बाहेर, कारण का हा आतला 50 किलोमीटरचा रोड आहे आपण चिपळूण कनेक्ट करेपर्यंत. एक कोकणाची हिरवळ किती मस्त आहे, मजा येते बघायला. केवढं असं मन करतं शूट करत राहू, पण आपल्याकडे टाईम ड्युरेशन जो कमी मिळाला आहे, कारण का मेमरी कार्ड फुल झालेलं आहे ना आपलं, तर जास्त शूट नाही करू शकत आम्ही. आता एवढे मस्त मस्त सीन गेले, पण मी म्हटलं की चला ठीक आहे, थोडं जे काही हिरवा मिळत आहे थोडंसं आतला कॅप्चर करूया आणि टाकून देऊया. शेवटचा एंड बघू कसा करायचा. जर मी कॉम्प्रोमाइज केलं तर एंड तर ठीक आहे, आपण मोबाईलवरनं करू शकतो, पण हे आता शूट करणं मला गरजेचं वाटतं. तर मजा येते. आम्ही 60-70च्या स्पीडवर, तसं म्हणजे गावातल्या रोडला आहे, जिकडे गाव येतं तिकडे आम्ही हळू करतो आहे ऑब्वियसली. कोकिळा कुठे चालला हा? गुहागर गुहागरला चाललाय. गुहागर मला वाटतं मेन सिटीपासून तो गुहागरचा डब्बा होता. लाल डब्बा, आपला प्रिय लाल डब्बा, कोकणातला सगळ्यांचा आवडता लाल डब्बा. तसे हे बसेस खूप कमी केले आहेत मला वाटतं, जे जुनेवाले बस आहेत लाल डब्बा, पण जे लाल परी ज्यांना बोलतो, लाल डब्बा नाही. तर लाल परी बऱ्यापैकी कमी वाटते जुनीवाली. वाटतं सगळ्या बस अपग्रेड केलेल्या आहेत का? तर तुम्हाला कोकणातले असेल, तुम्हाला काय माहिती असेल तर प्लीज आपल्याला पण कमेंट डाऊन करून सांगा. मला पण इच्छा आहे कळायची की बस गेल्या तरी कुठे. तो समोर दिसा जो मला स्लो वॉटरफॉल बोलतात, तो आपण येताना शूट केला होता, आता इकडनंच दिसतोय. म्हणजे हायवे जवळ आलेला आहे आणि आज राईड करायला खरं खूप मजा येते. सगळं प्रॉपर पॅकिंग वगैरे झाली आहे ना, प्रॉपर पॅकिंग पण झाली आहे, प्रॉपर रेस्ट झाली आहे, चांगली झोप झाली आहे. तर त्याच्यामुळे एकदम चांगल्या स्पीड मेंटेन करून चालतो आम्ही. तर घरापासून निघाल्यापासून मला वाटतं आम्ही साधारण 40 किलोमीटर कवर केलेत 40 मिनिट्सच्या आतमध्ये. तर आपण आता पोचूच हायवेवरती, म्हणजे पोचलोच आहे ऑलमोस्ट आपण. हा ट्रेनचा ट्रॅक आहे जो वरून जातो आहे. मेन हायवेला आपण कनेक्ट झालो आहोत आता फायनली. हा बघा इकडे वॉटरफॉल दिसेल तुम्हाला. हा बघा आता पाण्याचा फ्लो ऑलरेडी 20-30% कमी झाला आहे. मग अशी जेव्हा येताना जेवढा होता ना तेवढा नाही आहे, कारण का 2-3 दिवस झाले पाऊस गेला आहे. आता मस्त गाणी लावलेत आपली, इंग्लिश गाणी चालत. मी वाट बघतोय की कधी मराठी गाणी चालू होतील, कारण का माझे प्लेलिस्ट कधी सेट नसते, रँडमली प्ले होत असतं जे काय आहे ते. तर आपण जरा ही चिपळूणची खाडी आहे जवळून दिसते एकदम, जरा तिकडे जाऊन फोटोज काढूया. अरे वा काय मस्त स्पॉट मिळाला आहे. हा बघा हा ओल्ड हायवे आहे, मला वाटतं आय गेस ओल्ड हायवे आहे. बाईक पण एकदम मॅच होते त्या बाईक बरोबर, ऑरेंज आणि ग्रीनच्या थीममध्ये. तर हे असं काहीतरी आपल्याला मस्त दिसतंय. थोडं चहा वगैरे मिळाला असता आणि इकडे एक स्टॉल असताना चहाचा, खरंच खूप मजा आली असते. आणि हे माउंटन्स बघा, म्हणजे माउंटन छोटे छोटे डोंगर आहेत आपले कोकणातले, पूर्ण हिरवंगार झालेले आहेत पावसामध्ये. तुम्हाला यायला हा बेस्ट टाईम ॲक्च्युली. गणपतीच्या टाईमला जे वेदर असतं, जे क्लायमेट असतं आणि जे हिरवंगार असतं ना, हे एकदम परफेक्ट असतं आपलं बाईक राईड करण्यासाठी. तर फायनली आपल्याला आज ते बघायला मिळतं. येताना तर एवढा पाऊस भेटला, बट हे वसूल आहे, फुल वसूल आहे.
चला इकडे फोटो आणि रील आपली काढून झाली आहे. तर आपल्याला इंस्टावरती फॉलो नसेल केलं तर प्लीज आपला इंस्टाग्रामवरती फॉलो करा @manonmachine 2024. तर या अकाउंटला आपण फॉलो करू शकता आणि आपल्याला लेटेस्ट अपडेट्स सगळे राईडच्या बद्दल मिळत राहतील. चला व्ह्यू त्या व्ह्यूला आपण टाटा बाय बाय करूया. परत आपण लवकरातच लवकर येऊ. कोकण फिरायला मला खूप मजा यायला लागली आजकाल. त्यात फेवरेट टर्न होता हा आपला आधीचा. आता थोडा रिस्कीच झाला आहे तसा तर बऱ्यापैकी, पण भरपूर सारे स्पीड ब्रेकर लावले तर काय प्रॉब्लेम नाही तसा. हे बघा तरी किती जणांनी इकडे गाडी टच केलेली आहे झोपेत चालवणारे. इकडे तर पार तोडलाच आहे. कुठला तरी ट्रकवाला असेल, पण मजबूती बघा केवढी आहे. त्याने एवढं थांबवलं तो इम्पॅक्ट. तर आपल्याला पेट्रोल भरायचं आहे इंडियन ऑइल. आपण इंडियन ऑइलला शोधतो कारण का माझ्या मते यांचं फ्यूल चांगलं असतं. थोडे किलोमीटर जास्त मिळतात आपल्याला याच्यामध्ये. कुठे लावू? इकडे? अरे सांग कुठे? तर टोटल आपले 454 किलोमीटर झालेत. म्हणजे घरातनं निघाल्यापासूनचे आहेत. तर निघालो तेव्हा 11 लिटर पेट्रोल भरलं होतं. गावामध्ये 5 लिटर पेट्रोल भरलं होतं आणि आता परत 11 लिटर भरलं आहे. तर साधारण ॲव्हरेज काढून बघितलं तर 29च्या अराउंड मिळतं आहे. थोडं कमी झालं. आधी 32, 33 वगैरे मिळायचं. आता कमी मिळायला लागलं आहे गाडीला ॲव्हरेज. हो आता आपण जरा पाणी प्यायला थांबलो आहे कारण का खूपच गरम व्हायला लागलेलं. तर या बाईक्स इकडेच उभे आहेत. आणि लास्ट टाईम जे हॉटेल जे होतं दीपक, जिकडे मी झेब्राला घोडा म्हणत होतो, ते इकडे समोरच आहे हॉटेल दीपक. त्याचं लोकेशन खूप जण विचारत होते मला, तर मी सांगतो हे लोकेशन कुठे आहे. प्रॉपर खेडच्या 9 किलोमीटर अगोदर टनल संपल्याच्या नंतरच. तर खेडच्या 9 किलोमीटर अगोदर हा बोर्ड दिसेल तुम्हाला. जिम 329 खेड 9 चिपळूण 37. टँकबॅगमध्ये काय आहे ते? काय हा कसला किडा? टँकबॅगमधून निघाला तिकडे. अरे हाच किडा तो मानेवरती चावला होता गावी मला. घरात ठेवलेला ना टँक बॅग, तेव्हा तिकडे चढला होता. बाय द वे दोघांचा हेल्मेट बघा. माझा पण एक्झॉरचा आहे, सुमितचा पण एक्झॉरचा आहे. तर मॅट कलरमध्ये घेतला आहे. माझा ग्लॉस आहे. माझा आधीचं जे होतं वेगाचं ते मॅटमध्ये होतं, सो यावेळेस मी ग्लॉसी घेतलं. दोघांचे पण नवीन हेल्मेट आहेत, एकदम कोरेकडकरी. बोलू तर खूप मस्त आणि खूप कम्फर्टेबल हेल्मेट्स आहेत. कारण का पॅडिंग एवढी मस्त बसते आहे ना याची चेहऱ्यावरती, की मान वगैरे काही दुखत नाही आहे माझी. तर माझ्या मते तरी हेल्मेट खूप मस्त आहे. जर 5000चं बजेट असेल तर हे नक्की ट्राय करू शकता. हा आता लेटेस्टवाला मॉडेल आहे. हा पण माझावाला एक लेटेस्ट आहे, पण थोडा टाईम झाला आहे याचा मला. आणि हे ग्रे आणि ऑरेंज हा कॉम्बिनेशन हवं होतं, आपल्या बाईकला मॅच होतं म्हणून. सो असं काहीतरी आहे आपलं हेल्मेटचा बद्दल स्टोरी. हा बोल आहे ब्रेड ऑमलेट, ऑमलेट पाव आणि भुर्जी पाव. ऑमलेट पाव आणि भुर्जी पाव खायला बसलो. मी नाश्ता नाही केला होता, नाश्ता केला होता बट भूक लागली होता. तर असंच जस्ट हायवेच्या बाजूलाच बसलो. हायवे आणि या साईडला मी नाश्ता करायला बसलो. सायलेन्सर दोघांचे पण गरम झाले. तेव्हा वाफा दिसतंय काय हलका दिसतंय याच्यामध्ये. मस्त हा ब्रेड ऑमलेट वाटतं रे. ऑइल भरपूर आहे पण ठीक आहे. आपण आता कशाडी घाट स्किप करतोय, म्हणजे जो घाट आपल्याला लागतो तो आपण स्किप करू शकतो. तर आपण जातोय कशाडी टनलमधनं. दोन्ही साईडनी आता चालू केलं आहे. तर लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला घाटातनं जावं लागलं होतं, कारण का हा रोड तेव्हा बंद केला होता रिटर्न जाताना.
तेव्हा काही रिझन होता माहिती नाही, पण आता तरी चालू आहे. आपण रिटर्न जाताना कशेडी टनलमधूनच जाणार आहोत. एंटर करतोय कशेडी टनलमध्ये, रिटर्नमध्ये सुद्धा. तेवढं उन्हात ना आल्यानंतर पटकन ज्या बोगद्यात घुसतोय ना आपण, तर असं एकदम डार्क वाटतं. लगेच विजिबिलिटी क्लिअर होत नाही आहे. थोडा 1-2 सेकंड लागतात, त्याच्यानंतर आपली विजिबिलिटी थोडी क्लिअर होऊन जाते. महाडपर्यंत आपण पोहोचत आलो ऑलमोस्ट. आपल्याला माणगाववरून राईड घ्यायचं आहे. आता हा जो खालचा रोड आहे हा एकदम खराब आहे. तर मला वाटतं फक्त जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांना इकडे सोडत आहेत आणि लाईट व्हेकल्स आहेत त्यांना इकडनं सोडतात वरच्या रोडनी. तर हे एक बरं केलं, कारण का येताना आम्ही खालून जो आलो एवढा बेकार पॅच केला होता की लिटरली अर्धी बाईक खड्ड्यात जायची, एवढे मोठे मोठे पॅच आहेत. तर हे जाम बरं केलं. हे माणगावच्या थोडा अगोदरच आहे, माणगाव पोचूनच थोड्या वेळामध्ये. महाड संपलं आहे. हे बघा इकडे पेवर ब्लॉकिंगचं काम चालू आहे. गणपतीच्या 5 दिवसाआधी, 5 नाही ॲक्च्युली 7 तारखेला गणपती. आज तारीख आहे 30 आणि गणपती आता आले 7 दिवसामध्ये. तर थोडंफार यांचं पेवर ब्लॉकिंग करून काम चालवून घेतात खड्ड्यांचं, पण रस्ता काय बनवायचं नाव नाही घेतात. पण ठीक आहे, पेवर ब्लॉक टाकून पण थोडा तरी रस्ता चांगला होईल किंवा हे एवढाच खराब राहणार आहे रस्ता. तर हे पण माणगावच्या इकडे आपण एंटर करतो आहे. तर हे पण इकडे पण डांबरीकरणाचं काम चालू आहे. नशीब हे कडक उन्हात करत आहेत. CM येण्याच्या आतल्या दिवशी रात्रीच्या भर पावसात करत होते. करा जरा गणपतीला जाणाऱ्या लोकांना जरा आराम मिळेल. तर चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे मध्ये मध्ये. गणपतीसाठी तात्पुरतं बनवत आहेत की आपण थोडा प्रवास आपला सुखाचा व्हावा करून. माणगावचा हा बसस्टँड जो आहे, हे पुण्याचा जो रोड दिसतो आहे राईट, तुम्हाला डायरेक्शन दाखवतो आहे. तर आपल्याला या रोडनी जायचं आहे. हा निजामपूरवरनं जातो आहे. हा निजामपूरवाला रोड आहे. तर डेफिनेटली हा आपण घेऊ शकतो. खूप चांगला रोड आहे आणि एवढी मजा येते ना या रोडवरती बाईक चालवायला, पण खूप मस्त रोड आहे. तर हा आहे निजामपूरचा रोड. तर मला पण आता मॅप टाकून ठेवावा लागेल. रोड तर मला माहिती आहे तसं, पण काही टर्न्स आहेत मध्ये, तर त्याच्यासाठी आपण मॅपमध्ये फीड करून ठेवूया ताकी आपली पुढे चुकामुकी नाही होईल. त्याला बाहेरचा रोड खूप फास्ट दाखवतोय रे. बाय द वे, जर तुम्ही नवीन राईड करत असाल किंवा तुम्ही जर लर्नर असाल, फ्रेशर असाल, थोडे जास्त एक्सपिरियन्स नाही आहे तुमच्याकडे, तर हा रूट मग अवॉइडच करा तुम्ही. कारण का थोडेसे ओव्हरटेक्स वगैरे खूप करावे लागतात. थोडेसे नाही म्हणजे बऱ्यापैकी ओव्हरटेक वगैरे करावे लागतात. मोठे मोठे ट्रक वगैरे असले तर, शक्यता नसतात इकडे ट्रक्स वगैरे, पण जर असले तर तुम्हाला ओव्हरटेक वगैरे करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुमच्या हिशोबाने कॉल घ्या. बाहेरचा रोड आहे तो खडबडीत रोड आहे, पण तुम्ही तिकडे 2 लेनचे यूज वगैरे करून तुम्ही जाऊ शकता. तर कॉल तुमचा आहे. तुम्ही कुठलाही रूट सिलेक्ट करू शकता. पण हा रूट ॲक्च्युली सिनिक आहे. आपला एंटर केला की काय सडन टेम्परेचर ड्रॉप झाला आहे. खूपच म्हणजे थंड झालं आहे आता वातावरण. लिटरली 2 ते 3 डिग्रीचा डिफरन्स झाला असेल. मला जॅकेटमध्ये कधीपासून एवढा गरम होत होता, आता एवढं गार वाटतं आहे ना की बाईक चालवायला खरं खूप मजा यायला लागली आहे. तर असं मन तर करतं आहे थांबून कुठेतरी चहा प्यावा, पण मगाचा माझा ब्रेक एवढा मोठा झाला आहे, कमीत कमी मी तिकडे 1.5 ते पावणे 2 तास थांबलो. कारण का आम्ही 1 तास घालवला, त्याच्यानंतर मल्हार आला. तर मल्हारच्यामध्ये पण आम्हाला अजून अर्धा पाऊण तास गेला आहे. हा रोड बघा यार, फेवरेट रोड आहे माझा, फेवरेट. गावी जाताना हा रोड एकदम चांगला बनवला आहे ना, त्याच्यामुळे एवढं बरं वाटतं गावी जायला. पण क्रेझी आहे बरं, केवढी झाडी आहे आणि पूर्ण झाडांमधून हा रस्ता जातो. आणि असं डेंजर असं काय नाही, जनावरांचा वगैरे पण काय असा इश्यू नाही आहे. इकडे भरपूर लोक असतात, प्रवासी भरपूर जाणारे असतात पालीला वगैरे, तर असं काय टेन्शनवाला काम पण नाही आहे. एवढे मोठे मोठे आहेत, आयुष्यभर. हे आज मला पहिल्यांदा खाली उतरताना एवढे मोठे दिसलेत. आणि ढगा पण वरती बसलेत पूर्ण मस्तपणे. सही आहे रोड हा, फुल पैसा वसूल रोड आहे. आयुष्यभर
काय व्ह्यू आहे हा, खतरनाक. ही झाडंही खूप जास्त वाढली आहेत, नाहीतर काय पाठी वाटतंय. आता मला माहिती नाही याच्यातनं किती क्लिअर दिसत असेल तुम्हाला, बट लिटरली मोठे मोठे वॉटरफॉल्स आहेत. हे काय चालू आहे? अरे बाजू ते बघा दिसत आहेत, काय माहिती किती दिसत आहेत, बट खूप सही वाटत आहे, खूप सही. बेस्ट ट्रिप झाली माझी रिटर्न ही. आता जाताना जेवढा आम्हाला त्रास झाला पावसाच्यामुळे, तेवढीच रिटर्नमध्ये मजा आली आहे. तर बाईकमध्ये काहीतरी ग्लिच झालं आहे, ग्लिच नाही बोलतात पण काहीतरी झालं आहे. हे बघा सगळे युनिट्स बंद झाले आहेत, किलोमीटर सगळंच बंद झालं आहे. तर हे कधी झालं मला पण आयडिया नाही आहे. हे मी जस्ट आता बघितलं, कारण का मी पूर्ण सॅडल करून येत होतो. साधारण 3 किलोमीटर तरी मी सॅडल केलं. हे आत्ता मी बघितलं उतरल्यावरती, त्याचा मीटर बंद झाला आहे. आता मला बाईक बंद करायला पण भीती वाटते की काय इग्निशनचा काय प्रॉब्लेम नको असावा. तर हा एक राईट वगैरे आहे, ते तुम्हाला मॅप लावूनच द्या, कारण का तुम्हाला आतले रोड फटफट कळणार नाही. खूप सारे टर्न्स पण आहेत, लेफ्ट राईट पण आहेत, पूर्ण ढग भरले आहेत. पाऊस येऊ शकतो इकडे, पण आम्हाला पाऊस नको आहे. हा पक्षी मग कुठला आहे रे, आपल्या स्पीडनी उडतोय बघ. थांबला, पाठी होता गेला, बसला खाली. हा कुठला तरी डोंगर चांगलाच आहे. मुंबई गोवा म्हणा काय माहिती. तेव्हा दिसतो काय माहिती, आता मी पहिल्यांदाच बघितलं आहे. अजून एक हॉटेल घेतलं आपण, हॉटेल श्री गणेश पाली क्रॉस केलं आहे. इकडनं हा पालीचा रोड आहे. तर हेच एक हॉटेल आहे. इकडे जरा चहा वगैरे पितो आणि पुढे राईड कंटिन्यू करतो. आता आम्ही पण थांबलो होतो, मल्हार पण पोचला आहे इथपर्यंत. आता जस्ट चहा पिणार आणि आपली राईड कंटिन्यू करणार. अजून आपल्याला 4 तास बाकी आहेत टोटल पोचायला घरी. कलर मस्त आहे रे भजीचा, रिफाईंड म्हणजे काय. खाना आता चहा भाजी हा नाही टाकणार रेकॉर्ड चालू पण नाही. आता हा माणूस चहा आणि भजी खाता, चहा माझ्या खाईल हे म्हणला रे नाटक कर पडतंय चहा खाली. आणली तू काढली, माझा कॅमेरा खाली गेला तेवढ्यात. कशी लागली मला पण ट्राय करायची. घेतलं ना तुम्ही सगळं, टँक बॅग काढलेलीस म्हणून विचारतोय. टँक बॅग काढली होतीस म्हणून विचारतोय आहे ना. सो आता वाजले आहेत 6:05. अजून आपल्याला 3.5 तास आहे. किती 21:40 म्हणजे 10 आपलं पोचायला माहिती आहे. आधी टायमिंग काय केलेलं आपण 6 तर 6च्या आता 10, डायरेक्ट 3 तास टाईमपास केलं आहे. तरी अजून आपल्याला एकदा ब्रेक लागेल 1.5 तासाने. डायरेक्ट नाही जाऊ शकणार, जाऊ शकतो पण मग ते चुरचूर येईल. मग ट्रॅफिक जेव्हा लागेल ना तेव्हा इरिटेट व्हायला लागेल. मग 11 साडे 11 नाही पोचू, एवढा लेट नाही होणार. तर चला आता निघूया फटफट, नाही तर जास्त उशीर होईल. सगळं घेतलं आहे ना. तर आता आपण इमॅजिकल इकडे आलो आणि
इकडनं लेफ्ट घ्यायचं आहे ऐको. तर या रोडने मी सुद्धा पहिल्यांदाच येतो आहे, मॅपच्या भरोश्यात जातो आहे पण मॅप बोलली, आपली गुगल ताई बोलली. तर आता हा राईट आहे, पेन खालापूर इकडे दिसतं तुम्हाला, यूटर्न खालापूरसाठी. आता एक कनेक्शन जरा डेंजरसच केलेलं आहे, इकडे ट्रक वगैरे पण येत आहेत भरपूर सारे, जरा सावधानीने या. दिसतोय आपल्याला हा मुंबई पुणा एक्सप्रेसवे आहे, तर मल्हार आता एक्सप्रेसवेनेच येणार आहे. आपल्याला बाईक अलाउड नाही आहे. हा बघ एवढा मोठा आहे खालून, वरून असं कळत नाही, पण खालून असा अडधांड वाटतोय. अडधांड हा शब्द बरोबर आहे का? आपलं मराठी काय कच्चे आहे, एवढं काय एक्सपर्ट नाही आपण मराठीमध्ये. सो आता आपण पोचलो खालापूरला. खालापूरवरनं आता हा लेफ्ट घ्यायचा आपण, जो मुंबई गोवा ओल्ड हायवे आहे. मुंबई गोवा बोलून डोक्यात तोच बसला आहे, मुंबई पुणा ओल्ड हायवे. आता आपण मुंबई पुणा ओल्ड हायवेला कनेक्ट झालो. VIP लोग आ गए है, VIP लोग को जगह दो. ऐका VIP लोग को इतना खड्डा सॉरी स्पीड ब्रेकर. वाव चाल इकडे कॅवे खड्डे. अरे हा बघ काय दांडात उभा केलाय मध्ये रिफ्लेक्टर लावून, बघितलं ना? अरे रस्ते खराब आले, तर राईटला घेतोय. हे भाई साहब हे खड्डे आहेत की मजाक आहेत? बसू का इकडे? अचानक खड्डे येत आहेत. आता टाइम काय झालाय? आई शपथ 7:30 वाजता मुंबईमध्ये आम्ही एंट्री केली आहे. आणि ट्रॅफिक तर बघा, असं वाटतं थोडं लेट केलं असतं किंवा लवकर तरी आपण गेलो असतो. ॲक्च्युली ब्रेक जे आपण घेतले तर ते अवॉइड केले असते ना, एवढ्याला पोचलो असतो आपण माहिती आहे. तर आता आपण फायनली बोरिवलीमध्ये प्रवेश केला आहे. आता टाईम झाला आहे, थांबा सांगतो. अरे यार कसं सांगू मी टाईम झाला आहे 9:25. तर आपण आता फायनली पोचलो आहे घराकडे. तर हा व्हिडिओ आपण इकडेच संपवतो आहे. आणि जर आपल्याला कोकणातली सिरीज आवडली असेल, आपली राईड आवडली असेल, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपली अशाच राईड होत राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, कोकणातल्या मित्रांनो आपल्या रिलेटिव्समध्ये पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो व्हायला थोडी मदत करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया आपण अशाच कुठल्या तरी चांगल्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत आपले जुने व्हिडिओज पाहत राहा आणि आपलं प्रेम देत राहा. थँक्यू. सायनिंग ऑफ. टेक केअर. गुड नाईट. शपा खैर. बाय बाय.